माजी इंडियन क्रिकेटर गुलाम परकार सर त्यांच्या गावी त्यांच्या घरी आम्ही विजिट देणार आहोत। इंडियासाठी खेळलेले आहेत, त्यांच्याच घरी आज आम्ही जात आहोत कालुस्त्याला। तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि त्यांचेच भाऊ जुल्फिकारजी पारकर हे पण रणजी खेळलेले आहेत, तर त्यांचं संपूर्ण गाव तुम्हाला मी आज दाखवणार आहे। गोवलकोट गावातनं तुम्हाला घेऊन जाणार आहे कालुस्त्याला। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, कीम चू कसा का, हॅलो वन, वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आणि आज मी आहे चिपळूणला। गेले 3 दिवस मी चिपळूणमध्ये आहे, कॉमेंट्रीसाठी आलेलो आणि गेले कित्येक दिवस मी कॉमेंट्रीमध्ये बिझी आहे, त्यासाठी खरंच सॉरी। तर आज मी चिपळूणमध्ये आहे गोवलकोटला। तर इथून आहे ना मला जायचं आहे कालुस्त्याला। आणि कालुस्त्याला का जायचं आहे? माजी इंडियन क्रिकेटर गुलाम परकार सर त्यांच्या गावी त्यांच्या घरी आम्ही विजिट देणार आहोत। इंडियासाठी खेळलेले आहेत, त्यांच्याच घरी आज आम्ही जात आहोत कालुस्त्याला। तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि त्यांचेच भाऊ जुल्फिकारजी पारकर हे पण रणजी खेळलेले आहेत, तर त्यांचं संपूर्ण गाव तुम्हाला मी आज दाखवणार आहे। गोवलकोट गावातनं तुम्हाला घेऊन जाणार आहे कालुस्त्याला। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। गेले 3 दिवस मी इथेच थांबलो आहे बघा, असं मोठं घर आहे, इथेच थांबलो आहे मी। खूप छान अशी मेहमान नवाजी केली। जुनेदभाई चौगुले, अब्रारभाई खतीब, कयूमभाई या सर्वांनी त्यांचा मनापासून धन्यवाद। आदनजी दलवी यांनी मला इथे कॉमेंट्रीसाठी बोलवलं, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद। तर चला आपण इथून जाऊया कालुस्त्याला। काय माहिती काय होत आहे, 2 दिवसापूर्वी आहे ना पुढचा टायर पंक्चर झाला, त्याच्यामध्ये 5 खिल्ले होते, नवीन खिल्ले होते, पुढचा टायर पंक्चर झाला। आणि तदनंतर आहे ना काल इथे पाठच्या टायरात पंक्चर झालं, त्याच्यात पण तो सेम खिल्ला होता। आता आय डोंट नो काय झालं काय नाही, बट ठीक आहे, चला जाऊया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चला प्रवासाला सुरुवात करूया। आता मी आहे गोवलकोटला, इथे नाईट टुर्नामेंट मी कॉमेंट्री केली। रात्री 4 वाजता फायनल झाली। तर इथून आपल्याला कालुस्त्याला जायचं आहे। हा गोवलकोट रोड, इथून लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं। तर तुम्हाला गोवलकोट गावातनं घेऊन जाणार आहे मी। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। आणि गोवलकोट गावामध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तर छोटासा रस्ता आहे, अरुंद रस्ता आहे बघा, आपण बघू शकता, एकदम छोटासा रस्ता आहे। आणि आजूबाजूला तुम्हाला घरं दिसतील। गोवलकोट हे मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम आलो, याच्या अगोदर मी कधीच नाही आलेलो। परंतु माझे वडील आहेत ना, त्यांची कित्येक आठवणी आहेत ना, ते गोवलकोट कालुस्ता मधले आहेत। का? कारण ते कालुस्तामधून D.Ed शिक्षक झाले, D.Ed केल्याने कालुस्ता कॉलेजमधून शिक्षक झाले, तर त्यांची कित्येक आठवणी आहेत। तर आपण बघू शकता, हे 2 मस्जिद आहेत इथेच गोवलकोट गावामध्ये, मोठा गाव आहे। चिपळूणचा जर विचार केलात, चिपळूण गोवलकोट गावामध्ये रिजवान उर्फ बाबू सुर्वे हे माझे फेवरेट प्लेयर आहेत। मुद्दू मुकादम हे देखील मला आवडतात, खूप छान त्यांची बॅटिंग आहेत। तर चांगले प्लेयर आहेत गोवलकोट गावामध्ये देखील। तर गोवलकोट गावचा धक्का आहे। आणि इथेच जर तुम्ही पलीकडे गेलात ना, तर ओल्ड गोवलकोट गाव आहे, इथून लेफ्ट मारून आपल्याला जायचं आहे। आणि काय गाव आहे, खरंच एक नंबर फील आहे। गोवलकोट ते कालुस्ता जॉईन होणारा हा ब्रिज आहे। या इथे हा ग्राउंड आहे, गोवलकोटचा ग्राउंड बघा, ओपन ग्राउंड आहे पूर्ण। नदी बघताय ना, ती नदी वाशिष्ठी नदी आहे। वरती जे तुम्ही बघत आहात ना, ते कालुस्ता कॉलेज आहे। तिथून माझ्या वडिलांचे खूप आठवणी आहेत, कालुस्ता कॉलेजमधून ते शिक्षक झाले। तर आज मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम कालुस्त्याला जात आहे, याच्या अगोदर कधीच नाही गेलेलो मी।
वाशिष्ठी नदी आपल्या समोर, गावाच्याच बाजूला ही नदी आहे. विचारतो कोणाला तरी. बघा मस्जिद भेटेल खालची. हा, मस्जिदचा सरळ पुढे जायचं. कालुस्तायला. हो हो, खाली उतर. तिथे फोन पण सांगा. विचारत जात की मस्जिद नवीन मस्जिद भेटेल. चालेल चालेल. ओके, थँक्यू. तर गेले खूप दिवस मी ॲक्टिव्ह नाही आहे यूट्यूबवरती, त्यासाठी खरंच सॉरी, कारण कॉमेंट्रीमध्ये बिझी आहे. आणि आता आज माझ्यासाठी मला एक कॉल आला आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव, देवगड तालुक्यातील एक मोठी मानाची टुर्नामेंट. मी फक्त माझ्या अब्बा जेव्हा मला बोलायचे ना की कालुस्ता गाव नदीच्या अगदी बाजूला गाव आहे, तेव्हाच ऐकून खूप भारी वाटायचं की किती छान असं गाव असेल ना, की नदीच्या बाजूला गाव आहे, नदीच्या बाजूला वसलेलं गाव आहे. पूर्ण रोड जे तुम्ही बघत आहात ना, नदीच्या बाजूला रोड गेलेला आहे. वाशिष्ठी नदी आहे. अतिशय सुंदर असा गाव आहे. आणि आता आपण कालुस्तामध्ये आहोत. आणि कालुस्ताचे पण बरेच क्रिकेट प्लेयर आहेत जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. त्यामध्ये एक मला वाटते जोहेब आहे, एक छान बॉलर आहे. इथे दुकान उघडा आहे. नवानगर, इथे पण नवानगर आहे बघा. आता कुठे घर आहे ते, हे जुने नवीन घर मला इथे दिसत आहेत. त्यांना विचारतो मी, कुणाला विचारू. ओ, लतीफ पारकर सरांचं घर कुठे आहे? हा, बरोबर, अगदी घरासमोर येऊन मी विचारतोय की कुठला घर आहे. तर हा घर आहे बघा, हवा हसन मंजिल. बऱ्यापैकी पार्किंगला स्पेस. ओ हो हो हो. चला आता ह्या इथे गाडी आपण पार्क केलेली आहे. अल्हम्दुलिल्लाह. तर हा कालुस्ता गाव आहे, आपण बघू शकता. आणि या इथे घर आहे. आणि लतीफ पारकर सर मला वाटते तेच खाली येत आहेत. गुलाम पारकर सर, जुल्फिकार पारकर सर यांचं आज मूळ गाव तुम्हाला दाखवत आहे मी. अस्सलाम वालेकुम, खैरियत. तर हा समोर तुम्ही बघत आहात ना, तेच घर आहे गुलाम पारकर सरांचा, जुल्फिकार पारकर सरांचं घर आहे. तर अतिशय मोठं असं घर आहे, अगदी बंगलो टाईप. आणि पार्किंगला देखील स्पेस आहे. आणि हे जे तुम्ही समोर बघत आहात ना, ते लतीफ पारकर सर आहेत. आणि तेच आज आम्हाला आपल्याला माहिती देणार आहेत. तर आता वरती जाऊया आपण आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर हा घर आहे बघा, आतमध्ये तुम्हाला दाखवतो की हा घर आहे त्यांचा. आणि इथूनच जर बाहेर गेलो तर बघा किती छान पद्धतीने व्ह्यू आहे, काय परिसर आहे. सकाळी ते उठल्यानंतर एक वेगळाच फील येत असेल. तर छान असा स्पेस आहे. सिरीजमध्ये ना मला लोक खूप छान मिळालेले आहेत, कारण जिथे कुठे जातो ना तिथे खूप छान पद्धतीने असं सहकार्य करतात, छान पद्धतीने असे मेहमान नवाजी करतात. तर खरंच खूप छान वाटते. आज मी जिथे कुठे फिरतोय, नवीन नवीन प्लेस तुम्हाला दाखवतोय. अस्सलाम वालेकुम. मी अब्दुल लतीफ हसन परकार, कालुस्ता गावांची बोलत आहे. आमच्या कालुस्ता गावातून राहित सोलकर, कातली, राजापूर गावांशी आता आमचं मोठं भाव गुलाम परकार व जुल्फिकार परकार, जे गुलाम परकार इंडियन टीमला खेळलेला आणि जुल्फिकार परकार फर्स्ट क्लास मॅचला खेळलेला, त्यांच्या बारातलं आणि कालुस्ता गावाबद्दल माहिती घ्यायला तर आता आलेला हा. तर मी कालुस्ता गावाच्या इकडनं त्यांचं इस्तेमाल करता, स्वागत करताय. एक राजापूर शहर तर कोकणाचं जे प्लेयर्स आणि कोकणातलं जे एज्युकेशन आणि स्पोर्ट्सला जर खिलाडी ते जर स्टुडंट पुढे येतात, त्याची हिंमत अफजाई करायला तर कोशिश करतात, त्याच्याबद्दल मी त्याचा शुक्रिया अदा करतो.
मी अब्दुल लतीफ हसन परकार, गुलाम परकार, जुल्फिकार परकारचं लहान भाऊस आणि मी पण अंजुमनला क्रिकेट खेळला आहे आणि मी 1981-82ला कॅप्टन होतो आणि माझ्या कॅप्टनशिपला फायनल पण जिंकला होता आणि महाराष्ट्र अंडर-19 पण मी महाराष्ट्राशी खेळलेलो आहे. आमची फॅमिली जी आहे कागस्ते गाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आम्ही कागस्त्यातच लहानपणात गेलेलो आहोत. त्याच्यानंतर आमच्या मम्मी डॅडीने आम्ही फॅमिलीसोबत मुंबई गेलो आणि मी कागस्त्यात पण आमची फॅमिली जी क्रिकेटपासून पहिल्यापासूनच क्रिकेट खेळली आहे. आमचं चिचास, आमचं चिचोरे भाऊस, आमची हाते कागस्त्यातलं प्रिन्सन क्रिकेट क्लब एक टीम होती कागस्त्यात आणि त्याच नावाने दोहा, कतर आणि दुबईला पण त्याच नावाने टीम होती आणि त्याचं पण माझं गावांचं जो प्लेअर तर त्याच टीमशी खेळत होतं आणि बेस्ट परफॉर्मन्स पण करत होतं. त्यानंतर आम्ही मुंबई गेल्यावर गुलामबाईचा, जुल्फीबाईचा आणि अंजुमनला शिकला आणि अंजुमनच्या शिक्षक खेळला. अंजुमनला खेळताना पहिले गुलामबाई 1972ला हरिशिल्डला त्याचा परफॉर्मन्स बेस होतो म्हणून त्याला पुढं चान्स मिळाला. त्याच्यानंतर जुल्फिकार परकार 1975ला ते कॅप्टन होतं. त्याच्या टीमने पण फायनल मारला. त्याच्यानंतर त्याचा पण परफॉर्मन्स स्कूलला आणि महाराष्ट्राचं तर अंडर-19चं कॅप्टन होतं आणि महाराष्ट्र टीम एक मॅचला, फायनल मॅचला 117वर अलॉट झाली होती आणि त्याच्यातनं जुल्फिकार परकारचं 103 रन फक्त जुल्फिकार परकारचं होतं आणि जुल्फिकार परकार बॅट्समन पण होतं आणि एक बेस्ट मेन विकेट किपर होतं आणि त्यासोबत तो ओपनिंग बॅट्समन करत होता आणि गुलाम परकारचा तो ओपनिंग बॅट्समन आणि एक बेस्ट फिल्डर होतं आणि मी एक लेफ्ट हँडेड ओपनिंग बॅट्समन होतो आणि लेफ्ट हँड बॉलिंग करतो. अल्हम्दुलिल्लाह गुलाम परकारचा जो परफॉर्मन्स होतो रणजी ट्रॉफीला कंटिन्यू 2-3 वर्षाचा जो बेस्ट परफॉर्मन्स होतो. त्यामुळं त्यांना इंग्लंडच्या टीमला सिलेक्ट केली आणि जुल्फिकार परकार हे पण फर्स्ट क्लास मॅचला, रणजी ट्रॉफी मॅचला त्याचं पण 2-3 वर्ष बेस्ट परफॉर्मन्स होता म्हणून त्याला पण जेव्हा इंग्लंडची टीम गेली तेव्हा त्या टीमला स्टँड बाय करून जुल्फिकार परकार विकेट किपर म्हणून सिलेक्ट केलेलं होतं आणि रणजी ट्रॉफीला कंटिन्यू त्याचा परफॉर्मन्स होतो. त्यानंतर मी जे 82-83ला महाराष्ट्र टीमशी खेळलो पण त्या टायमाचा जी क्रिकेट आहे त्याच्यात आणि आजच्या क्रिकेटला मोठा फरक आहे. त्याच्यात तेव्हा आमची फॅमिली समजा क्रिकेट खेळायची पण अदर फॅमिलीच्या पोराला क्रिकेट खेळायला घरांशी परमिशन पण नाही मिळली याची. घरातनं आईबाबा बोलले तर काय नाही घरातलं जाऊन खेळतो म्हणून जास्त इंटरेस्ट नशी असतो आणि तेव्हा टुर्नामेंट पण मग कमी व्हायचं आणि परफॉर्मन्स घ्यायला पण चान्स पुरं कमी मिळायचं. आत्ताच्या क्रिकेटला आता क्रिकेट फास्ट झालेलं आहे आणि आत्ताच्या क्रिकेटला कसं आहे की टुर्नामेंट पण जास्ती होतात आणि थोडासा परफॉर्मन्स केला तर यापासून त्याची सोशल मीडियापासून त्याला पुढे घेतलं जातं. त्याच्यामध्ये त्याला चान्स मिळण्याचे पण चान्सेस असतात आणि टुर्नामेंट पण बरीच होतात. वर्षातून 4-5 टुर्नामेंट असतात. त्याच्यानंतर परफॉर्मन्स केलं की IPLला चान्स मिळतं आणि आता असं आहे की आत्ताचं जे क्रिकेट आहे त्याच्यात पेरेंट्स स्वतः आमच्या इकडं येतात आणि बोलतात की आमच्या पोराला तुम्ही क्रिकेट शिकवा. आता क्रिकेटला नाव होय, पैसे होय म्हणून तो जो चेंज आहे पहिलं तो फरक आणि आत्ता त्याच्यात पेरेंट्स स्वतः इंटरेस्ट घेऊन खर्च करून पोराला पुढं आणतात. ही एक बेस्ट बात आहे क्रिकेटसाठी. आणि जेव्हा मी खेळायचो आमचं गुलामबाई जुल्फीबाई आहे आम्ही खेळायचो तेव्हा चान्सेस मग कमी मिळायचं
तेव्हा गुलामबाईला इंडियन टीमला सिलेक्शन घ्यायला होता, जुल्फीबाई स्टँड बाय होतं आणि मी अंजुमनचं कॅप्टन होतो. हरीशील्ड फायनल मारली होती. तेव्हा महाराष्ट्र टाइम्स जो मुंबईचा पेपर आहे, व्ही करमारकर, त्याने एक माझा इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि हा पेजचा इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यात हेडलाईन दिलेली, हेडलाईन जी होती पेपरची, न्यूजपेपरची, ती तिसरा प्रकार होता. तिसरा प्रकारमध्ये कसं आहे की पाकिस्तान टीमला सादिक खान, माजिद खान हे 2 प्लेयर खेळलं होतं. ॲन चप्पल, ग्रेग चप्पल हे 2 एक टीमला खेळलं होतं. पण अजून मी जेव्हा खेळलो तोपर्यंत 3 भाऊ एक टीमला खेळलं नाही होतं, म्हणून त्यांनी ती तशी हेडलाईन दिली नव्हती. तिसरा प्रकार हे जर जुल्फीबाई पण स्टँड राहिलं होतं, मी पण परफॉर्मन्स माझा होता हरीशील्डचा, तर मी पण जर इंडियन टीमला खेळलो तर ती एक रेकॉर्ड होईल. त्या आणि त्याने ती हेडलाईन तिसरा प्रकार हेडलाईन दिली होती. आणि मी पण महाराष्ट्र खेळलो, पण त्याच्यानंतर मला माझ्यासोबत जेव्हा संजय मांजरेकर, त्यानंतर रवी शास्त्री, श्रीकांत कल्याणी, सुरेंद्र भावे, जतीन ठाकरे, असं मुबीन शेख, असं मोठ प्लेयर माझ्यासोबत खेळलेला हा. पण तेव्हा पुढं आम्हाला किती परफॉर्मन्स केला तर चान्स मिळायचं नाही. मग टीमला यासाठी मग जदोजहद करायला लागायची. तर त्यासाठी थोडंसं मी नर्वस पण झालो. आणि जुल्फीबाई जर रणजी ट्रॉफीला फर्स्ट क्लास मॅचला परफॉर्मन्स असून त्याला ड्रॉप केलं गेलो, ती पण माझ्या दिलाला एक बात माझ्या लागली की तो परफॉर्मन्स असून त्याला किरमानीनंतर जुल्फिकार प्रकारचं नाव येत होता तेव्हा, आणि मध्येच किरण मोरेला इंडियन टीमला घेतलं गेलो. तर त्या बाबतीत पण मग अफसोस होऊन मला क्रिकेटपासून थोडासा नाराजगी झाली आणि मग आम्ही क्रिकेटला जरा कमी केलं. चान्स नसल्यामुळं, चान्स मिळत नसल्यामुळं हे आम्ही मग क्लब क्रिकेटच खेळायचो आणि त्याच्यानंतर मग क्लब क्रिकेट खेळून मग आम्ही 1989-90ला चिपळूण राहिलो मी. अच्छा, त्या टायमाला बॅट कशी असायची, म्हणजे सिक्सर बिक्सर मारत होते काय? हो, त्या टायमाला पण आता फक्त काय सिक्सर जास्त लागतात, तेव्हा सिक्सर कमी लागायचं, पण सिक्सर लागेल. आणि किती ओव्हरचे मॅच व्हायचे तेव्हा? जास्त 50 ओव्हरची मॅच होती. 50-60 ओव्हरची मॅच. ओके, म्हणजे वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट. वन डे क्रिकेटची 50 ओव्हर्स आणि टेस्ट क्रिकेट होता 5 डेज आणि 3 डेज एक क्रिकेट होता. 3 दिवसाची पण एक मॅच आणि फर्स्ट क्लास मॅच व्हायची. अच्छा, तर जेव्हा आता हा चिपळूण गावाला समजला की आता गुलाम पारकर, जुल्फीबाई, तुम्ही हे सर्व आता क्रिकेटमध्ये खूप नाव कमवत आहेत, तेव्हा सत्कार पण केलेला नाही ते? हो, त्या टायमावर जेव्हा सिलेक्शन झाला गुलामबाईचा, जुल्फीबाई स्टँड बाय आणि मी माझं फायनल मारली होती अंजुमन इस्लामी, तर चिपळूणकरांनी तो सत्कार केला नव्हता चिपळूणला. आणि अल्हम्दुलिल्लाह मग रिस्पॉन्स होता, मग पब्लिक आली होती तेव्हा. आणि सत्कारसाठी सुनील गावस्कर खास चिपळूणशी आले होते आणि सुनील गावस्करसोबत सलीम दुरानी, माधव मंत्री, जो जुनं प्लेअर होतं, असं एक 15-20 प्लेअर सगळं त्या सत्कारसाठी आलं होतं. आणि अल्हम्दुलिल्लाह बेस्ट हिम्मत अफजाई केली चिपळूणकरांनी. आणि आता चिपळूणला पण तेव्हापासून क्रिकेट पहिल्यापासूनच चालू होता. आम्ही पण मुंबईची टीम घेऊन गुलामबाई, जुल्फीबाई आणि पण मुंबईशी येऊन होते चिपळूणला खेळली जातो. आणि चिपळूणला पण बेस्ट क्रिकेट टुर्नामेंट व्हायची. आणि खासकर आपल्या कोकणातलं खाडीपट्ट्यातलं शिर्शी, करजी, खेड, सोनस ह्या भागांची जी टीमे होत्यो ते बेस्ट परफॉर्मन्स करायचो. आणि चिपळूणला पण बेस्ट प्लेअर होतं तेव्हा आपलं तानेकर बरोबर आणि शाबू गोटे गोलकोटचं एस्टीट होतं, बी एस्टीट होतं. आणि त्याचा परफॉर्मन्स पण मग बेस्ट असायचा शाबू गोटेचा. तर जर तेव्हा मुंबई जर खेळलं असतं, मुंबई लेअर खेळलं असतं तर त्याला पुढं चान्स मिळू शकत होतं. असं बेस्ट बॉलर होतं, मीडियम पेस बॉलर होतं. आणि त्याने मला ते चिपळूणला बेस्ट क्रिकेट खेळलेलं आहे शाबू गोटेने. तुम्ही जिथे बघत आहात ना, तर जुना घर आहे, तिथे सर्व अगोदर राहायचे. त्याच्यानंतर मग आता हे आजूबाजूला घर बांधलेले आहेत, तिथे राहतात आणि जॉईनच राहतात, सर्व एकमेकांशी मिळून राहतात. तर
आता थोड़ा-सा तुम्हाला चिपलून कालुस्ता हा गांव तुम्हाला दाखवतो। तो चिपलून में एक फूड डिलीवरी ऐप है, ग्रोसो ऐप है। वहां पर आपको जाना है, वहां से आपको कोई भी फूड ग्रोसरीज आइटम आप मंगा सकते हैं। अगर मेरा कूपन कोड यूज करते हो RHID राहित तो आपको 20% ऑफ मिलेगा और पहले ऑर्डर पे आपको फ्लैट 50% ऑफ मिलेगा। तो जरूर ऑर्डर कीजिएगा ग्रोसो ऐप से। लतीफ पारकर सर आहेत, तर ते मला आता थोडंसं कालुस्ता गाव दाखवणार आहेत। माझ्या पुढेच आहेत बघा। हा एरियाचं नाव आहे ना नवानगर आहे आणि आमच्याकडे पण नवानगर आहे। हां हां, तर हे जे तुम्ही बघत आहात ना, हा मस्तुरातसाठी मद्रसा आहे। जे पुढच्या 6 महिन्यामध्ये ते बोललेत की तयार होईल। जामिया दारुल उलूम फैजुल कुरआन कालुस्ता हा मद्रसा आहे बघा इथे। 1998ला मी सरपंच झालो गावात। 1998ला मी सरपंच असताना आता भूमिपूजन झाला। आपलं नितीन गडकरी बांधकाम मंत्री होते। अच्छा। आणि एज्युकेशन मिनिस्टर होते। त्याचं पोरगं सुनील राणे त्यांच्या टीमशी केली जातं। आता बोरिवलीचा आमदार। अच्छा। हा कॉलेज आहे बघा, स्कूल कॉलेज। तर हा पूर्ण कॉलेज आहे बघा। शुक्रिया यायला पाहिजे। गव्हर्नमेंट झाली होती ना आपल्या शारजाला, आपल्या कोकणी लोकांची। तर पण गुलामबाई जुल्फियाला नेले नव्हतं, मध्ये चीफ गेस्ट करून आफवले नव्हतं। तर आपलं रायगडचं आणि हेच आपलं खेडचं कोकणांचं लोक तिकडे जी टुर्नामेंट करतात ना, तर खेळला झाली तर मी इन्फॉर्म करीन तुम्हाला। माहिती मिळालं तर या मोप शुक्रिया। येस येस, तुमचा शुक्रिया मोप मोप। मी मला जी आत्ता तुमची जी कोशिश आहे ना, मी नक्की सांगतो तुम्ही स्पोर्ट्सला क्रिकेटला असं केलं ना तर आपली कोकणाची पोरं पुढे येतील विश्वास। तर चला आता सामान पॅक केलेलं आहे। आता इथून मी निघत आहे गावी। पहिले गावी जाणार, त्याच्यानंतर मग देवगड मिडबावला जाणार आहे कॉमेंट्रीला। हा चिपलूणचा क्रोकोडाईल पॉइंट आणि आपण बघू शकता इथे मगरमच्छ आहे, आपल्याला दिसत असेल बघा, तिथे मगर आहे बघा, मगरमच्छ। अब्रार भाई खतीब यांनी मला कॉमेंट्रीसाठी इथे बोलवलं, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमान। ज़रूर ज़रूर भाई, आप लोग बुलाएंगे ज़रूर आएंगे। तर आता इथून मी निघत आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त झाला। कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।